चला आता क्रियापदाचा पुढचा जो प्रकार आहे तो काय आहे? संयुक्त. संयुक्त क्रियापद. आला लक्षात? बरं, नावाप्रमाणेच तो क्रियापद आहे. बरं, संयुक्त म्हणजे दोन क्रियापद मिळून. संयुक्त म्हणजेच काय की दोन क्रियापद मिळून तयार होणारा. आला लक्षात? पण ते दोन क्रियापद कोणते कोणते आहेत बघा. धातू साधित व सहाय्यक क्रियापद. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद होते. आलं लक्षात? पण धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून जो काही क्रियापद तयार होणार, त्याची जी क्रिया आहे ती क्रिया एकच असायला पाहिजे. एकच असायला पाहिजे. दोन क्रिया तिथं नसायला पाहिजे. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल, माझे पत्र लिहून झाले. माझे पत्र किंवा मी पत्र लिहून पाठविले. आता लक्षपूर्वक आहे का? संयुक्त क्रियापद म्हणजेच काय? पहिला क्रियापद धातू साधित व दुसरा सहाय्यक, त्याला सहायता करणारा, दोनही मिळून जो तयार होतो क्रियापद त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. पण त्याची एक अट आहे की जो काही शब्द तयार झाला, जो काही क्रियापद तयार झाला त्याची क्रिया एकच असायला पाहिजे. दोन वेगवेगळी क्रिया नाही. जर दोन वेगवेगळी क्रिया जर असेल तर पहिला धातू साधित आणि दुसरा मुख्य क्रियापद असतो. लक्षात ठेवायचं. आता बघा, माझे पत्र लिहून झाले, तर लिहून झाले याचा अर्थ काय होतो की लिहिले. लिहून झाल्याचा अर्थ काय झाला? लिहिले. पण मी पत्र लिहून पाठविले म्हणजे इथं लिहिण्याची आणि पाठवण्याची अशी दोन क्रिया होत आहेत इथं. आलं लक्षात? मग लिहून पाठविले हा संयुक्त क्रियापद नाही. लिहून झाले हा संयुक्त क्रियापद आहे. आलं लक्षात? मग हा इथं लिहून हा धातू साधित आहे आणि पाठविले हा मुख्य क्रियापद आहे. आलं लक्षात? हे समजून घ्यायचं. जसा बाळाने लाडू नाही, बाळाचे लाडू खाऊन झाले.